नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पांडुर्ली या गावात पांडुरंग शेठ ढोकणे सरपंच यांच्या सूट 16 या प्लॉटवरती पीक पाहणी कार्यक्रमासाठी आलेलो आहोत. आपल्यासोबत आहेत उत्पन्न व्यापारी तुषार शेठ वाजे, अभिषेक शिंदे हे आपल्यासोबत आहे. त्यांनाच आपण विचारूया, शेठ तुम्हाला हे सूट 16 जी व्हरायटी ही कशी वाटली, त्यांच्याकडनं त्यांचं जे मनोगत आहे ते आपण ऐकूया. शेठ नमस्ते. नमस्कार, तुमचा परिचय सांगा. माझं नाव तुषार वाजे. हा. मी नाशिक मध्ये वेंडर आहे. तर स्वीट्स व्हरायटी ही जवळजवळ आपण 10-12 वर्षापासून इथे शेतकरी वापरताय. शेंड्यापर्यंत भरलेले दाणे आहे हा. त्याच्यात. माकामध्ये कोणताच फॉल्ट नाही. प्रोसेसिंगला पण वापरू शकता, मार्केटिंग साठी एक नंबर आहे. तोंड पॅक व्हरायटी आहे. त्याच्यात सर्व शेतकऱ्यांना परिचित अशी आहे. नवीन काही नाही, पण त्याच्यात सांगायला एवढंच आहे की याच्यात कोणताच असं काहीच नाही की ज्याला शेंड्यापर्यंत दाणं नाही. पूर्ण कणीस शेंड्यापर्यंत भरलेलं आहे. साठी एकदम उत्तम आहे. क्रॉप साठी कुठं पण कोणत्या पण कंपनीला वापरू शकतो. धन्यवाद. अभिषेक भाऊ पण सांग त्याची काय variety तसेच आहे? त्यांच्या सोबत अभिषेक शेठ शिंदे पण आहेत. ते पण त्यांचा थोडक्यात अनुभव सांगतील की सूट 16 संदर्भात त्यांना काय वाटतं. नमस्कार, मी अभिषेक शिंदे, नाशिक येथून वेंडर आहे. स्वीट 16 ही व्हरायटी खूपच छान आहे. शक्यतो ही व्हरायटी पॉपसाठी एकदम परफेक्ट, दाण्यासाठी पण चांगला माल आहे आणि लॉंग टर्म साठी चांगली व्हरायटी असं. आता अभिषेक भाऊ एक प्रश्न विचारतात, आता जर इतर व्हरायटी आहे मार्केटमध्ये, या इतर व्हरायटी आणि या व्हरायटी मध्ये काय फरक जाणवतो? म्हणजे उत्पन्नाच्या बाबतीत मला उत्पन्नाच्या किंवा प्रत्येक गोष्टीत कसा काय फरक जाणवतो? यायला फरक पडतो. हम्म. कणीस 2 असल्या कारणाने आणि कणसाला वजन असल्या कारणाने उत्पन्न चांगलं आहे इतर व्हरायटींपेक्षा. बरं, इतर व्हरायटी बाकी इतर व्हरायटी आहे मार्केटमध्ये, त्या इतर व्हरायटी आणि या स्वीट 16च्या व्हरायटी मध्ये मार्केटमध्ये चालण्यास सर्वात कारण महत्वाचं कारण काय? चालण्यात महत्वाचं कारण म्हणजे याला जरा 2-1 लेअर जादा असल्या कारणाने ना हे लॉंग रूट साठी चांगले आहे. म्हणजे टिकाऊ क्षमता जास्त आहे याची. म्हणजे इथला आपण लॉंगच्या म्हणजे एक्सपोर्टच्या मार्केटसाठी market चांगले साठी बुवा. चांगलं आहे. म्हणजे लॉंग साठी आपण बाकी जे बाहेर देशाचे माल जातात त्यासाठी हे चांगलं चालतं चांगलं पद्धतीने. ओके ओके. आणि दाणे वरपर्यंत भरलेले असल्या कारणाने प्रॉब्लेम येत नाही जास्त. म्हणजे आपले जे प्रोसेसिंग युनिट आहे त्याची पण मागणी जास्त असली, कारण की सर्वात म्हणजे ब्रिक्स चांगलं असलं आणि दुसरं म्हणजे दाणे सोलायला किंवा पॅकिंग साठी जास्त काही अडचण येत नाही. ज्याला जे साईज किंवा जे वेट पाहिजे ते भेटते याच्यात. एकदम perfect. म्हणजे उत्पन्नात शेतकऱ्याला उत्पन्नात पण वाढ भेटते आणि आपले जे प्रोसेसिंग युनिट वाले आहे त्यांना पण कणीस पडतं. कणीस ते. म्हणजे ओव्हरऑल विचार करायला गेला सर्व पद्धतीने म्हणजे सूट 16 एक नंबर काही विचार काहीच चांगलं आहे. ओके चालेल. तर याचा जर विचार केला म्हणजे आपण जे कॉप करतो, समजा कॉप जो बाहेर जातो, रशिया किंवा युके जपान कॉप जातो, तो लागतो 1600. आता हे जर आपलं कणीस कापडासह जर पकडलं तर 20 सेंटीमीटरचं कणीस येतं. कापड सोडलं तर 18 सेंटीमीटर. म्हणजे जो कॉप आहे बरोबर सिलेंडर आणि जे वेस्टेज जाणार नाही. बरोबर. तर कॉप बरोबर कम्प्लिटली सिलेंडर निघतो आणि रॅपिंगला त्यांना याचा एकदम परफेक्ट फायदा होतो. आणि याची लेन्थ जर पाहिली तर एकसारखी बघा, तुम्हाला सरळ दिसणार. आणि म्हणजे रॅपिंग मध्ये किंवा बॉइलिंग मध्ये त्याचा हे होत नाही. बरोबर. त्यामुळं जे सिटकॉन जे प्रोसेसिंग कंपन्या असतात त्यांना कॉप साठी ते सूट 16 ते जास्त प्रेफर करतात. तुम्ही जर तुमच्या परिसरातल्या जर पाहिलं, मर्सल असेल किंवा जर चाकण मार्केटमध्ये एस लॅब्रो असेल, सह्याद्री असेल, यांचा जो रिस्पॉन्स आहे सूट 16 कॉप साठी सर्वात जास्त असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त सूट 16 ही व्हरायटी लावावं.